आपणही स्वतः जबाबदार आहे याची आपण जाणीव करून घेतली पाहिजे आणि वेळोवेळी जागरूक राहून ह्या सगळ्या गोष्टी वाचवल्या पाहिजेत. त्यांची काय आमची काय सगळ्यांच्या आया बहिणी ह्या आपल्या प्रिय असतात आणि त्या वाचल्या गेल्या पाहिजेत. यासाठी शासनानं निश्चित कायदा केला पाहिजे. वाढत चाललेले असून आता अजून उंचावण्याच्या अपेक्षेनं गुंतवणूकदारांनी आता सोन्याकडे धाव घेतली आहे. दागिन्यांसोबतच आता मोठ्या प्रमाणावरती पैसा गोल्ड ईटीएफ मध्ये आता वळतोय. सप्टेंबर महिन्यामध्ये या डिजिटल सोन्यामध्ये विक्रमी गुंतवणूक सुद्धा झाली आहे आणि असं असलं तरी सुद्धा गुंतवणूकदारांचा कल स्पष्टपणे बदलताना दिसतोय. यंदा यामध्ये तब्बल 6 पट वाढ झाल्याचं दिसतंय आणि अशीच वाढ प्रत्यक्ष सोने खरेदीमध्ये सुद्धा झाल्याचं दिसून येत आहे. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणारे सुवर्ण व्यावसायिक आकाश भंगाळे. आकाशजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. नमस्कार. मला सांगा, या सगळ्या सोन्याचे भाव एवढे गगनाला भिडलेले याची कारणं काय आहेत नेमकी आणि आता सध्या गुंतवणूकदारांचा सुद्धा कल अधिकच सोन्याच्या या गुंतवणुकीमध्ये पाहायला मिळतोय. काय नेमकी कारण आहेत? आता आपण बघितलं मागच्या दिवाळीत सोन्याचे भाव जवळजवळ 80,000 होते आणि या दिवाळीत ते जवळजवळ 1,31,000 पर्यंत आलेले आहेत. ही जी एका वर्षाची जी वाढ आहे याचे मागचे कारण जिओ पॉलिटिकल टेन्शन आहे. सर्वात पहिले रशिया युक्रेनचं युद्ध, इस्रायल हमासचं युद्ध, म्हणजे डोनाल्ड ट्रम्प जेव्हा सत्तेत आलंय त्यांनी ज्या पॉलिसीज ज्या बदलल्या त्या पॉलिसीजमुळे खूप इफेक्ट पडला. ट्रेड वॉर सुरू झालं. टॅरिफ रेटमुळे US चायनाचं ट्रेड वॉर सुरू झालं. बाकी आणि नंतर जेव्हा टॅरिफ रेट वॉर थांबला, थोडी स्थिरता आली, सेंट्रल बँक बाईंग, ETF बाईंग मध्ये खूप बूम आला. कुठेतरी जे डॉलरायझेशन जे आहे ते आता सध्या चालू आहे ते सर्वात मोठं कारण आहे. परत ट्रेड वॉर 2.0 ही आता सुरू झालेला आहे. ही सगळी या जिओपॉलिटिकल टेन्शनमुळे सर्व इन्व्हेस्टमेंट ही सोन्यामध्ये येते. गव्हर्नमेंट सिक्युरिटीजची इन्व्हेस्टमेंट, ट्रेजरीची इन्व्हेस्टमेंट ही सर्व सोन्या चांदीमध्ये येते. त्याच्यामुळे सातत्याने सोन्या चांदीचे भाव वाढत आहे. बर, पण आकाशजी मला सांगा, आता हे झालं सोन्याचं, मात्र आता चांदी सुद्धा महाग झालेली आहे. सर्वसामान्यांसाठी आता सोनं खरेदी करणं हे फक्त आता स्वप्नच उरलेलं आहे, कारण आता येणारा काळ हा सगळा लग्न सराईचा आहे. याच्यामध्ये आता ग्राहकांचा कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय आणि सध्या ग्राहकांकडून काय प्रतिक्रिया उमटतात या संदर्भात? आता ग्राहकांचा आपण विचार केला, आपल्या इंडियामध्ये सोन्याची तर काही भाव असला तर आपले इंडियन सोनं घेत आले. कारण की मागच्या वर्षी 80,000 भाव होता तेव्हाही ग्राहकांनी सोनं घेतलं. 1,00,000चा भाव होता तेव्हाही ग्राहकांनी सोनं घेतलं. पण जेव्हा भाव 1,00,000च्या वरती गेला तेव्हा ग्राहक थोडे थांबून गेले की अरे आता आपण घेतलं 1,00,000, 3,000, 4,000 जेव्हा भाव होता आपण आता घेतलं, आपलं नुकसान होईल का, म्हणून तेव्हा वेट अँड वॉचची भूमिका होती ग्राहकांची. साधारणतः 1 महिना हा पिरियड चालला. सेल्स खूप डाऊन होते गोल्डचे ऑल ओव्हर इंडियामध्ये. पण जसे 10,000, 1,15,000 जो कॉन्फिडन्स इन्व्हेस्टरचा तो परत आला की चला आता सोनं काही खालती येणार नाही, आपण आता घ्यायला काही हरकत नाही. आता येणारा सीझन लग्नाचे सीझन आहे, दिवाळी येणार आहे, तर ग्राहकांनी आता ऍडव्हान्स बुकिंग आता सुरू करून दिली आहे की आता अजून भाव वाढतील. त्या दृष्टिकोनातून पहिलेच ग्राहक आता सोनं बुक करून घेत आहे. नक्कीच आकाशजी, त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये आता सोनं कमी होतं, चांदीच्या भावांवरती काही परिणाम होतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद, आपण जय महाराष्ट्र सोबत जोडले गेलात आणि या संदर्भामध्ये विश्लेषण केलं. त्या संदर्भात मात्र आपल्यासोबत अन्य काही पाहुणे सुद्धा उपस्थित होते, ते म्हणजे भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आणि काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके. आपले सुद्धा आभार. बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.